आपल्याला वाटत असेल की आपण एका पार्किंगमध्ये उभे आहोत, परंतु पार्किंग नसून मालेगाव शहर आणि मालेगाव पोलिसांनी केलेली दुचाकी चोरीची कारवाई आहे। त्या कारवाईमध्ये जवळपास आठवड्याभरामध्ये जवळपास 70 पेक्षा जास्त वाहनांवरती मालेगाव पोलिसांनी कारवाई केलेली आहे। जवळपास 8 ते 9 आरोपी या ठिकाणी पोलिसांनी गुन्हेगारांना अटक देखील केलेत। गेल्या आठवड्यातच मालेगाव पोलिसांनी कुठेतरी बनावट दस्त तयार करून गाड्या विक्री करत असल्याच्या आरोपावरती 20 पेक्षा पकडण्यात आले त्या पार्श्वभूमीवर चोरांच्या मुसक्या देखील आवडतात ते आपण बघू शकतो। त्याच पार्श्वभूमीवरती मालेगाव शहरातील छावणी पोलिसांमध्ये आपण ही पार्किंग नसून जवळपास 45 दुचाकी या ठिकाणी जप्त करण्यात आल्यात। गेल्या आठवड्यापासून किंवा गेल्या काही महिन्यापासून मालेगाव शहरामध्ये दुचाकी चोरीच्या घटना या मोठ्या प्रमाणात वाढत होत्या। त्या पार्श्वभूमीवरती मालेगाव शहर उपविभागीय अधिकारी, मालेगाव अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे शाखा तसंच मालेगाव छावणी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गाड्या चोरीवरती कारवाई करण्यात आलेली। ज्या पद्धतीने मालेगाव शहरामध्ये वाढत्या दुचाकीचं प्रमाण वाढलंय त्यापासून पोलीस कुठेतरी ऍक्शन मोडवरती आलेत आणि अनेक दिवसानंतर ही सगळ्यात मोठी कारवाई या ठिकाणी मानली जाते। आपण उपविभागीय अधिकारी सूरज गुंजाळ यांच्याशी बातचीत करूयात। नेमकं सर, बऱ्याच दिवसापासून तक्रारी होत्या, गाड्या चोरी जातात, नेमकं काय सांगाल, कसे? मालेगाव शहरामध्ये मागच्या वर्षी देखील जवळजवळ 96 व्हेकल्स चोरी गेल्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्याचं डिटेक्शन फारच कमी होतं, म्हणजे 12च व्हेकल आम्ही डिटेक्ट करू शकलो होतो। यावर्षी आम्ही ठरवलं होतं की मोटरसायकल चोरीचं प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे आणि त्या संदर्भातच मग आम्ही लोकेशन 2023-2024 वर्षामध्ये ज्या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी जात आहेत याचा आम्ही ट्रॅक ठेवला की छावणी पोलीस स्टेशनचे कुठले असे एरिया आहेत की जिथून मोटरसायकल जातात, कॅम्पच्या कुठल्या आहे किंवा किल्ल्याच्या कुठल्या आहेत। तर मग जनरली लक्षात आलं होतं की क्रीडा संकुल आहेत, मंगल कार्यालय आहेत, त्यानंतर बाजारपेठ आहेत, या ठिकाणाहून मोटरसायकल जातात। तर अशा ठिकाणी CCTVचं प्रमाण वाढवणे किंवा आपले कर्मचारी डिकॉय म्हणून तिथे ठेवणे असं एक थोडं स्ट्रॅटेजी केली होती। आता सदर जी मोटरसायकल चोरीची कारवाई चालू झाली ती 16 जानेवारी 2025 साली एक केस रजिस्टर झालेली आहे। तर 23/25 गुन्हा दाखल झाला आणि तिथे गेल्यानंतर CCTV फुटेज रिकवर झाले। सदर CCTV फुटेज ज्यावेळी आपण आपल्या बातमीदारांकडे शेअर केले तर त्याच्यातून आपला एक संशयित भेटला। यावेळी आम्ही असं ठरवलं होतं की फक्त संशयितापुरतंच मर्यादित न राहता त्याचे अजून मित्र त्यांना शोधणे, त्यांनी किती गाड्या विकत घेतल्यात किंवा चोरल्या त्याचं सगळं शोधणे। तर जिशान अली मुबिन अली असं नावाचा एक संशयित इसम होता आयशा नगरचा। तर त्याने त्याच्या अजून 5 मित्रांची नावं सांगितली, 4 मित्रांची नावं सांगितली, अशी एकूण 5, आणि त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली तर त्यांनी कित्येक व्हेकल विकलेल्या होत्या, काही फक्त चोरून, काही ठिकाणी विल्हेवाट लावण्यासाठी लावून ठेवलेल्या होत्या। अशा आपण ज्यावेळेस व्हेकल रिकवर केल्या तर आतापर्यंत 45 व्हेकल आपल्याला भेटलेले आहेत। नक्कीच मागील आठवड्यामध्ये आपल्याच विभागामध्ये एक कारवाई झाली ज्यामध्ये जवळपास बनावट RC पेपर तयार करण्याचा एक पायंडा सुरू झालेला होता आणि त्या चोरीच्या गाड्या विकल्या जातात। त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई कुठेतरी मोठी आढळून येते आणि काय पुढची रूपरेषा असणार आहे, कसं? बरोबर, आता मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनला एक आठवड्यापूर्वी आपण 20 मोटरसायकल रिकवर केले। त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण काही ज्यांना गाड्या विकल्या होत्या त्यांना ज्यावेळेस सांगितलं की ही गाडी चोरीची आहे, ती गाडी तुम्ही पोलीस स्टेशनला जमा करा, तर त्यांनी आपल्याला काही RC बुक आणून दिले की बघा आमच्याकडे RC बुक पण आहे। तर पण RC बुक पाहिल्यानंतर कळालं की ते डुप्लिकेट RC बुक त्यांनी बनवलेलं आहे। तर मग हे असे RC बुक बनवणारे कोण आहे त्यांचाही आम्ही तपास केलेला आहे। आरोपी देखील निष्पन्न आहे, फक्त त्याला ताब्यात घ्यायचं आहे। आता अशा प्रकारे RC बुक बनवून जर ते कायदा इम्प्लिमेंट करणाऱ्या एन्फोर्समेंट एजन्सीला जर फसवणार असतील तर त्यांच्यावरती आपण फोर्जरीचे देखील गुन्हे दाखल करायला तयार आहोत आणि अशा गोष्टीला आळा घालण्यासाठी आपण पुढील ज्या पद्धतीने आपण मोठी कारवाई केली, नागरिकांची देखील काळजी घेणं होतं। नेमकी प्रामुख्याने नेमकं कशा पद्धतीने चोऱ्या केल्या जात होत्या आणि नागरिकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे? जनरली मास्टर की नावाचा प्रकार, म्हणजे एकच की वेगवेगळ्या गाडीच्या लॉकला लावली जाते, हा एक प्रकार फॉलो केला असतो। मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये जी रिकव्हरी झाली त्याच्यामध्ये त्यांनी एक लोखंडाची चावी बनवून आणलेली होती, जिला कुठल्या आऱ्या वगैरे काही नाही, परंतु ती प्रत्येक लॉकमध्ये जाईल आणि मग फोर्सफुली दोन्ही साईडनी ती चावी फिरवायची जेणेकरून ते लॉक तुटत होतं। अशा प्रकारे मेथड ते वापरतात। परंतु एक लक्षात येईल की चोरी जाणारे व्हेकलचे टाईप एकाच प्रकारचे आहेत आणि थोड्याशा जुन्या व्हेकल चोरी जाण्याचं प्रमाण जास्त आहे। ज्या ठिकाणी गर्दी असते, म्हणजे मंगल कार्यालय असेल, बाजारपेठा असतील, खेळाचे मैदान असतील किंवा सरकारी कार्यालय असतील, अशा ठिकाणी मोटरसायकल लावल्या जातात। ते वॉच ठेवतात की कुठे लोकांचं लक्ष नाही आणि 4, 5, 10 मोटरसायकलला ती चावी ट्राय करून पाहतात। ज्या मोटरसायकलला चावी लागेल ती मोटरसायकल ते घेऊन जातात। बरं, इतक्यातच ते थांबत नाही, तर ज्या ठिकाणी गॅरेजेस आहेत त्या ठिकाणी जाऊन त्याचे लॉक चेंज करणे, नंबर प्लेटच्या ठिकाणी जाऊन नंबर प्लेट चेंज करणे, जेणेकरून मग ती वेगळे लॉक, वेगळी चावी आणि मग ते स्वतः ते वापरू शकतात। याला आळा घालण्यासाठी आता आपण जे लॉक म्हणजे गॅरेजमध्ये काम करणारे आहेत किंवा सीट कव्हर चेंज करणारे, नंबर प्लेट चेंज करणारे, त्या लोकांना देखील आपण तिथे CCTV कॅमेरे लावणे, एक रजिस्टर ठेवणे
आणि प्रत्येक गाड्याचं ज्यांनी काम केलेलं आहे त्याचं एक नोंद ठेवण्याची त्यांना आपण सूचना दिलेली आहे. तर भविष्यात जर असं लक्षात आलं की ते सूचना फॉलो करत नाही तर त्यांना देखील आम्ही त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करू. धन्यवाद. नक्कीच कारवाई जरी मोठी असली, स्वागतार्ह असली तरी नागरिकांकडनं मागणी होते की ह्या कारवाईचे सातत्य कायम असणं महत्त्वाचं आहे. मनोहर शेवाळे, TVN मराठी, मालेगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.